पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी या करून दारिती अंगी. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रेममूर्ती वैकुंठवासी श्री कृष्णाजी बाबा बाबांच्या आशीर्वादाने आपल्या आश्रमात चालू असलेला माऊलींचा उत्सव आणि त्या उत्सवातील ही तृतीय दिवसाची कीर्तन सेवा बाबांची पवित्र वाणी, तपस्वी, तेजस्वी, अतिशय प्रासादिक वाणी. मी तर म्हणेन की करोडो वर्षाची साधना एका पारड्यात ठेवा आणि बाबांचं एक कीर्तन एका पारड्यामध्ये ठेवा. जर अशा वाणीने जर जीवन परिवर्तन नाही झालं जीवनामध्ये तर मग नंतर कुठंच होणार नाही. बाबांच्या संदर्भात जितकं बोलावं तितकं कमी आहे. जसं मी त्या दिवशी बोललो की भगवान पंढरीनाथाला हा विश्वाचा गाडा चालवण्यासाठी काही विशिष्ट महापुरुषाची आवश्यकता असते. त्यामध्ये ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील. जशी त्या संतांची अत्यंत आवश्यकता आहे देवाला, तितकीच बाबांची आवश्यकता आहे. कारण हे जे सगळे धार्मिक अनुष्ठान ज्या ज्या ठिकाणी होतात, गौशाळा असतील, बाबांना बी घाई जायची कारण बाबांना पुढं कार्यक्रम आहे, 2च मिनिटं घेतो. तर अशा पद्धतीचे बाबा ज्या वेळेला मी ऋषिकेश मध्ये होतो, डॉक्टर साहेब आम्ही अध्ययन त्या ठिकाणी करत होतो, शिकत होतो. व्याकरण, न्याय असे काही ग्रंथ झाले आणि मला एक गीता ग्रंथांची आवश्यकता होती. तशी गीता 10 रुपयाला भेटती, पण तिची नाही, जिच्यावर अष्टटिका आहे तिची किंमत होती 900 रुपये. आता साबण भेटत नव्हती 5 रुपयाची, जरी भेटले तो उभी उघडाच आम्ही. आणि गीतेची खूप इच्छा होती, काय करावं. 2008 ची गोष्ट आहे. गुरुदेव भगवान त्यावेळेला बाबा आले काही भक्त मंडळींना घेऊन आणि ज्या अन्नक्षेत्रामध्ये आमची जेवणाची व्यवस्था होती ते अन्नक्षेत्र बंद पडणार होतं कारण तिथले बी पैसे संपले होते. असे आम्ही अनेक साधक की आम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता होती. अशा काळात बाबा आले आणि बाबांनी आम्हाला 2121 रुपये सगळ्या साधकांना त्या ठिकाणी दिले. अन्नक्षेत्रात देखील बाबांनी जवळजवळ 4 लाख रुपये दिले. मी त्या काळी जी गीता खरेदी केली तर अशी अहेतुकी कृपा करणारे गुरुदेव भगवान त्या काळात मी जे काही एका पानावर लिहिलं बाबांच्या संदर्भात ते आणखीन बी माझ्याकडे लिखित आहे. गौशाळा असतील, काही असतील, जसं तुमचे काही रडण्याचे स्थान असतात. तुमच्यावर संकट आलं की तुम्ही आईच्या कुशीत जाऊन रडता. कुणाचं कोणतं स्थान तर कुणाचं कोणतं स्थान, पण आम्हा सर्व साधकांचं एकच स्थान आहे रडण्याचं, म्हणजे गुरुदेव भगवान बाबा. आणि सगळे त्यांच्यापाशी जाऊन रडतात कारण रडत बी त्यांच्यापाशी असतं जे ऐकतात. आमचं काही रडगाणं असलं तर बाबांनाच फोन असतो. अशी बाबा आपल्या आश्रमात यावे अशी वैकुंठवासी गुरुवरी कृष्णाजी बाबाची खूप इच्छा होती. बाबांचे जे अनेक उपक्रम होते, पायी दिंडी असेल पंढरपूरची, प्रतिवर्षी वारी असेल, पण या सगळ्या उत्सवामध्ये ज्ञानोबराईच्या उत्सवावर खूपच प्रेम करायचे बाबा. कारण बाबा महावैष्णव होते. उत्सव प्रिया हा वैष्णवा, ज्यांची उत्सवाच्या ठिकाणी अत्यंत प्रीती आहे, मग ते देवाचे असतील किंवा संतांचे असतील, पण देवाच्या उत्सवापेक्षा बाबांचं ज्ञानोबराईच्या संतांच्या उत्सवावर जास्त प्रीती होती. आणि त्यांची ताकद, त्यांची शक्ती, ते सगळ्या गोष्टी. कारण यस्य देवी परा भक्ती यथा देवी तथा गुरु तस्य ते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ति महात्मना. तस्य त्याच महापुरुषाच्या शब्दाची दखल घेतली जाते, त्याच वाक्याची दखल घेतली जाते की ज्याची ज्ञानोबरावर अत्यंत प्रीती आहे. जशी देवावर प्रीती तशी जर साधूवर प्रेम असेल तर त्या महापुरुषाचे वाक्य प्रकाशित होतात, त्याची दखल घेतात. आणि त्यांच्या काळात लोकांनी दखल घेतली काही नवल नाही, पण त्यांच्या वैकुंठ गमनाच्या नंतर देखील ती लोक तशाच पद्धतीने त्यांच्या वाक्याची दखल घेतात. कोणी म्हणतं नाही आम्हाला पाणी तापात सांगितलं, ती लोक आज बी पाणी तापतात. ज्यांनी सांगितलं नाही आम्हाला बाबांनी पंगत दिलेली आहे आणि या आश्रमामध्ये त्यांच्या
या ठिकाणी केलेली तपश्चर्या जवळजवळ 380 पारायण बाबा लोकांना घेऊन केले. एक दिवशी पारायण कितीतरी झाले. आमची सुद्धा ताकद होत नाही ते एक दिवशी जे पारायण करतात त्यांच्यासोबत पारायण करण्याचे. म्हणजे सकाळी 3ला पारायण जर चालू झालं तर संध्याकाळी 11 वाजता जिकडे तिकडे करून टाकायचे. इतकी तपश्चर्या या भूमीत त्यांनी केली. म्हणून पावनधाम अशा पद्धतीचं. आणि त्या तपश्चर्याचा परिणाम म्हणजे जे काही देवाच्या विभूत्या सांगितल्या जातात त्यामध्ये आमचे डॉक्टर साहेब एक देवाची विभूतीच आहे. खूप पहिल्यापासून आश्रमावर प्रेम. आता कुणाचे नाव घेऊ अण्णा, म्हणून हे सगळे तुम्ही माऊलीवर प्रेम करणारे आहे, गुरुदेव भगवान बाबावर प्रेम करणारे आहे. आता ही सगळी गुणीजन मंडळी. कोणी येत नाही महाराज, कुणाला बोलवा, कोणी कुठं जायला किती पैसे द्यातून नाही जात, पण हे सगळं स्टेज भरून जातं. हे म्हणजे सगळे कृष्णाजी बाबावर असलेल्या प्रेमाची पावती, बाकी काही नाही. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्याकडून जर काही अपराध होत असेल, चुकी होत असेल, कारण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येतो, आम्ही त्याला बोलू की शकत नाही. आणि असा काही अपराध जर आमच्याकडून होत असेल तर आपल्या सर्वांच्या चरणी मी कोटी वेळा नतमस्तक होतो. आणि अशा पद्धतीने परत आणि बाबांची तर इतकी इच्छा होती वैकुंठवासी गुरुवारी कृष्णाजी बाबाची की आदरणीय गुरुदेव भगवान बाबांची कथा भेटावी. पण ते पांडुरंगाचा आशीर्वाद, कारण संतांचं वाक्यपूर्तीसाठी देव आश्रमात येतो, देव अष्टमीलाच आश्रमात येतो. आणि इथला काला झाल्याशिवाय देव पावनधामाश्रमाच्या बाहेर जात नाही, असं आश्वासन कृष्णाजी बाबाला पांडुरंगाने दिलं. म्हणून कृष्णाजी बाबाच्या वाणीपूर्तीसाठी बाबांची कथा एकदा नाही, आता सलग 18 वेळा गुरुदेव भगवंताची कथा, अगदी मी तर म्हणतो शताब्दी आम्हाला साजरी करा. अशा पद्धतीने सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज जे काही अन्नदानाचे जे काही दानशूर दाते असतील, आणखी काय असतील, मी बुद्ध महाराजांना विनंती करतो. बरं मी सांगतो, आज ज्यांचं अन्नदान आहे अनेक वर्षापासून जे आपल्या आश्रमाला समर्पित आहे, सकाळचे अन्नदाते अंकुशराव देवकर कुंभारी, उद्धव बकळे कुंभारी यांचा सकाळी अल्पाहार म्हणजे सकाळचा नाश्ता पंगत झाली. दुपारचे अन्नदाते कृष्णाजी बाबाच्या तालमीमध्येच तयार झालेले आदरणीय मृदंग सम्राट आमचे बद्री महाराज दामोदर शेळके असतील, अशोकराव उगले असतील, अशोकराव एखंडे असतील, विजयभाऊ अण्णा भिडे असतील, तसेच संध्याकाळचे अन्नदाते सुभाष बकळे, भगवान बकळे, बबनराव दसपुते, पांडुरंग शेळके, बबन देवकर, भानुदास भिडे, विनायक भिडे, भागवत भिडे असे सगळे मंडळी आहेत. आज जे काही संत पूजक आहे बाबांची